हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। गर्दी मर्यादाबाहेर गेल्यानं जगन्नाथ रथयात्रेच्या दरम्यान गोंधळ, एकाचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त भाविक जखमी। जयंत पाटील अर्थमंत्री होणार नाहीत, राष्ट्रवादीकडून स्पष्टपणे भूमिका व्यक्त, फडणवीसांच्या भेटीचाही केला खुलासा। भगवान श्रीकृष्णाबद्दलच्या अपप्रचारानं संताप, मौलाना म्हणतो श्रीकृष्ण नमाज पठण करायचे, प्रभू राम इस्लामचा प्रचार करायचे। भगवान कृष्णाचा अपमान करणाऱ्याला ठोकून काढायला हवं, वरळणाऱ्या मौलाना जर्जिसबाबत पडळकरांचं वक्तव्य। ठाकरेंच्या आंदोलनात फडणवीसांनी यावं, संजय राऊत यांची मागणी। ठाकरे आधी माफी मागा मग बघू, भाजपाची उद्धव ठाकरेंकडून मागणी। रामरक्षा आंदोलनातल्या फडणवीसांच्या सहभागावरून उबाठा आणि भाजपात शब्दबाण। विनायक राऊत यांचा भोंदू हस्तक अटकेत, गिरिजा राऊत प्रकरणातील भोंदू फिरोज शेखला पोलीस कोठडी। विठ्ठलाच्या दरबारात व्हीआयपी दर्शनाचा वाद, सुधीर मुनगंटीवार आणि गुलाबराव पाटील दर्शनावेळी घडला प्रसंग। शिवसेना नेता रवींद्र धंगेकर पुन्हा वादात, पुण्यातील बिल्डरनं आत्महत्या करताना घेतलं नाव, धंगेकरांनी आरोप फेटाळले। इंधनात इथेनॉल मिश्रणाचा कोल्हापुरात विरोध, वाहनाची अंत्ययात्रा काढून केंद्राच्या धोरणाचा निषेध व्यक्त। आठवड्याच्या अखेरीस शिंदे दिल्ली मुक्कामी जाणार, नवी दिल्लीत एकनाथ शिंदेंचे लागोपाठ अनेक कार्यक्रम। कुणाल कामराकडून प्रभुरामाची तुलना उद्योगपती सोबत, कुणाल कामरानं मुद्दाम वाद ओढवून घेतला। अभिनेता आदिनाथ आणि अभिनेत्री उर्मिलाचा 15 वर्षांचा संसार मोडला, मुलीचं संगोपन मात्र एकत्रपणे करण्याचा निर्णय। तटकरेंकडून मुख्यमंत्री भेटीबाबत स्पष्टीकरण, मतदारसंघातील कामाबाबत आपण भेटलो, तटकरेंचं वक्तव्य। पावसाने डोळे वटारल्यामुळे पिकांवर ट्रॅक्टर चालवण्याची वेळ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। इगतपुरीतल्या गुंडांना पोलिसांनी बुरखा घालून रस्त्यावरून फिरवलं, नाशिकच्या पोलिसांचा वचक बसवण्यासाठी अजब प्रकार। खासगी सावकारीचा कोल्हापुरात वाद पेटला, भाजपा कार्यकर्ता सूरज साखरेवर झाला गोळीबार। जळगावातले तरुण दहशतवाद्यांच्या संपर्कात, बिश्नोई आणि भट्टीच्या टोळीतील तरुणांची चौकशी सुरू। लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धावत्या लोकलमध्ये प्रवाशात घडला राडा। म्हाडाच्या विरोधात दादर आणि नायगावचे बिर्डीवासीय आक्रमक, म्हाडा आणि स्थानिक आमदाराच्या विरोधात तीव्र नाराजी। सरकारला वांगचूक यांचा बळी हवाय का?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा थेट सवाल. अचानक ब्रेक लावल्यानं महामार्गावर मागाठाण्यात अपघात. पश्चिम द्रुतगती महामार्गावर अपघातात बेस्ट बस दुर्घटनाग्रस्त. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा खासगी संस्थेकडून होऊ देणार नाही, आयोगानं दिलं स्पष्टीकरण. काटेवाडीत रंगलं तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं गोल रिंगण. माऊलींच्या आणि तुकोबांच्या भक्तीत प्राणीही लीन.